महाराष्ट्रात एफडीए कडून मोकळ्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी पाहायला मिळते। वर्ध्यात खुल्या तेलबंदीचं स्वागत करण्यात आलंय। सर्वसामान्य नागरिकांकडून निर्बंधांचं स्वागत करण्यात आलंय। मात्र साखरेच्या दरवाढीनं सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला। तेलाबद्दल बोलाल तर ते मला आवडले, म्हणजे सगळ्यांनाच आवडलेलंच आहे तो निर्णय। कारण की तेलाच्या खुल्या तेलामध्ये फारच भेसळ होऊन राहिली होती। आजकाल तर पॅकिंगवरही भरोसा राहिलेला नाही आहे तसा तर, पण त्यातल्या त्यात आता पॅकिंगच्या निर्णयामुळे हा मला आवडलेला आहे। आम्हा सगळ्यांना गृहिणींना तो आनंद वाटत आहे की पॅकिंगचं आता आम्हाला तेलाबद्दल एवढी चिंता नाही राहणार, फक्त की पॅकिंग छोट्या प्रमाणापासून चालू केलेली पाहिजे। तुम्ही मला असं वाटतं की साधारण लोकांचं कसं आहे सर की थोड्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला साखर वगैरे पाहिजे आणि तेल पण कसं प्रत्येक जण मोठ्या पॅकेजमध्ये आणू नाही शकत ना। ते छोटे छोटे याच्यामध्ये मला वाटते उपलब्ध जर झालं तर ते कसं आपलं सांसारिक गोष्टीला आवश्यक आहे। साखर पण किती आवश्यक आहे, प्रत्येक गोष्टीला साखरेचं। आणि आता सणासुदीचे दिवस आहे, साधारण लोकांचं कसं प्रत्येक गोष्ट आता कंट्रोलमध्ये वगैरे पण प्रत्येकाला नाही मिळू शकत ना। मग साखरेचा पण उपयोग जास्त असल्यामुळे साखर इतकी महाग सर्वसाधारणांना नाही परवडणार असं मला वाटतं। जे हानिकारक आपल्या पोटामध्ये जे हे जातं तर ते त्याच्यामुळे अनिष्ट अशा बिमाऱ्या होऊ शकतं आणि त्याच्यापासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर पॅकिंगचं तेल हे वापरलं गेलं पाहिजे। त्यासाठी त्या खुल्या तेलावर बंदी आणणं खरंच गरजेचं आहे। म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर बंदी ही आलीच पाहिजे। स्थितीनुसार कोणी 100 ग्राम तेल सुद्धा घेणारे आहे, तर मग अशा लोकांची व्यवस्था सरकारने करावी आणि त्यानुसार म्हणजे कमी वजनाचे, कमी मिलीग्रामचे असेल, कमी लिटरचे असेल, पावाचे असेल ते पॅकेट सरकारने उपलब्ध करून द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।